लेडी सिंघम दीपाली चव्हाणवर आत्महत्येची वेळ का आली? 5 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं? मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी तत्कालीन उपवन संरक्षक विनोद शिवकुमार यांची 5 वर्षांनंतर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 25 मार्च 2021 रोजी हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी दीपाली चव्हाण यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती. वनक्षेत्रातील अतिक्रमण, अवैध वृक्षतोड आणि वन्यजीव गुन्ह्यांविरोधात धडाडीने कारवाई करणाऱ्या दीपाली चव्हाण यांची लेडी सिंघम अशी ओळख निर्माण झाली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत तत्कालीन उपवन संरक्षक विनोद शिवकुमार यांच्याकडून मानसिक त्रास, अपमानास्पद वर्तन आणि कामाच्या दबावाचे आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात शिवकुमार यांना दुसऱ्याच दिवशी नागपूर रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली होती. यानंतर विभागीय चौकशी तसेच स्वतंत्र पोलीस तपास करण्यात आला. तत्कालीन क्षेत्रसंचालक MS रेड्डी यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यांचीही निर्दोष मुक्तता झाली. दरम्यान दीपाली चव्हाण यांनी मेळघाटात अवैध लाकूडतोड, वनतस्करी आणि अतिक्रमणाविरोधात केलेल्या कारवायांमुळे त्यांची धाडसी अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली होती. अनेक गावांच्या पुनर्वसनातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 5 वर्षांनंतर आलेल्या न्यायालयीन निर्णयामुळे 2021 मधील हे बहुचर्चित प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.